नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आता या ठिकाणी आंबेडकरवादी मातंग परिषदेच्या या ठिकाणी आलेली आहे। इथे खूप गर्दी आहे, लोक भरपूर आलेले आहे। आपण समजून घेऊया की या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले लोकांना नेमकं काय वाटतंय। आंबेडकरवादी हा शब्द पाहूनच मी याच्यात आलो, कारण मी स्वतः 10वी पर्यंत पोतराज काम करायचो। माझी बायको पहिले शिकली नव्हती, त्याच्यातून माझे 2 PhD डॉक्टरेट आणि असंच यांनी कार्यक्रम घडवून समाजाला वेगवेगळे PhD सारखे वेगळं लुक द्यावा ही अपेक्षा धरतो। हे अशा परिषदा होणं भारतामध्ये गरजेचं आहे, कारण समाजाला एकत्र आणणं आणि बाबासाहेबांचे विचार पोहोचवणं ही समाजाची गरज आहे। आजची परिषद इतकी उत्साहवर्धक आहे की ही परिषद हे माटे गुरुजींना, RSSच्या लोकांना, भाजपच्या लोकांना, जातीवादी विचार करणाऱ्या लोकांना आणि मातंग समाज हा आपल्याच दावणीला बांधून राहिला पाहिजे असा विचार करणाऱ्या लोकांना हे फार मोठं उत्तर आहे। बाबासाहेबांचे विचार, अण्णाभाऊ साठेंचे विचार ह्या कार्यक्रमामध्ये आल्यावरती मला समजले वरचेवर होणं गरजेचं आहे, कारण शिकले सवरलेलीच लोक जरा दिशाभूल झालेत असं माझा अभ्यास झाला। तर ती पुन्हा एकत्र आणणं पूर्णतः मातंग समाज हा हिंदुत्ववादी नाहीये। काही घटनेच्या वतीने मातंग समाज हा हिंदुत्ववादी आहे असं अधोघोषित केलं जातं, परंतु इथे आल्यानंतर असं कळालं की मातंग समाजातील 90% ही जनता ही आंबेडकरवादी विचाराची पायक आहे। आणि जो समाज व्यसनाधीन आणि जो तरुण इथला मातंग समाज बांधव जो व्यसनाधीन झालेला आहे त्याला योग्य मार्गावर आणण्याचा हा एक प्रयत्न आहे। दलित समाजामध्ये जाऊन त्यांना एक हिंसक बनवणं किंवा त्यांना एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधात, जातीच्या विरोधात लढवण्याचे चालू आहे, तर ते खऱ्या अर्थानं देशापुढला खरा धोका आहे, गरज आहे। आणि खऱ्या अर्थानं आंबेडकरवादाच्या सोबत आपल्याला पुढे जाण्याची खूप गरज आहे। जे याच्यामध्ये सुरुवातीला अर्जुन डांगळे सरांनी जे सांगितलं की सध्याच्या ज्या काही पद्धतीनं बदल होत चाललेत आणि वर्णव्यवस्थेला जो धक्का बसत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे परत वेगळे नवीन डावपेच जे आखले जात आहेत। त्याच्यानंतर वसंतदादांनी पण जे सांगितलं की आपल्यामध्ये दुजाभाव आहे, बौद्ध आणि मातंग तो पण गेला पाहिजे आणि व्यापक पद्धतीने अर्थातच आपण केलं पाहिजे पुढचं काय। तर बौद्ध आणि मातंग हे भाऊ आहेत आणि त्यांच्यातल्या बंधुतेचं हे खूप सुंदर प्रतीक आहे। अशा परिषदा संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही अशा परिषदा आयोजित करणार। मांगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व नाहीये, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात मातंग समूह आहे आणि मांगांना यापुढे मातंग समूह मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बोट पकडून बुद्धगड तोंड वळणार आहे। क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम।